योगी म्हणजे कोण? जगापासून दूर जाणारा साधू की जगात राहूनही त्यापासून अलिप्त राहणारा मनुष्य? नाथ परंपरेत एक सिद्ध योगी होते ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्याने दिलं. नाथ परंपरेत सांगितलं जातं, नवनाथांपैकी एक महान साधक होते रेवणनाथ. त्यांनी कठोर तप आणि योग साधनेद्वारे नाथ परंपरेतील सिद्ध योगींच्या परंपरेत स्थान मिळवलं. दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात त्यांची परंपरा आजही जिवंत आहे. काही परंपरांनुसार त्यांनी अनेक साधकांना योग मार्गावर आणलं आणि नाथ संप्रदायाचा प्रभाव त्या प्रदेशात वाढवला. रेवणनाथांच्या शिकवणी एक साधा पण खोल आणि गूढ असा विचार वारंवार येतो. जग सोडण्यापेक्षा जगात राहून त्यावर विजय मिळवणं कठीण आहे. म्हणून नाथ योगी फक्त जंगलात नाही तर समाजात राहूनही साधना करत होते. रेवणनाथांची परंपरा आजही काही मठ आणि साधना परंपरांमध्ये जपली जाते. पण नवनाथांची ही परंपरा अजून पूर्ण झालेली नव्हती, कारण पुढे येणार होता एक असा योगी ज्याचं नाव नाथ संप्रदायात अत्यंत आदराने घेतलं जातं. अलख अजून प्रकट व्हायचा आहे पुढच्या भागात.